हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि 2-3 दिवस आम्ही ट्रिपला गेलेलो. चेहरा बघू शकता तुम्ही किती थंडीने फुटलेला आहे. खूप थंडी आमच्या इकडं पडत आहे. पूर्ण असं पांढरं चेहऱ्यावर उठलेला आहे. आणि 2 दिवस गेलो, छान वाटलं. कुठं तरी गेले की असं छान वाटतं बघा, थोडंसं चेंज. पण एक अनुभव मला खूप चांगला आला त्यातनं, की बाबा बाहेर जसं आमच्या कोल्हापुरात चहा वगैरे मिळतो तसं कुठं काहीही मिळत नाही. चहा तर मी अक्षरशः पिला नाही बाहेर, कारण ह्याने घेतलेल्यात मी थोडासाच घ्यायची एक घोट, आणि तेवढी तलप जाण्यापुरताच तेवढा घेत होती. आणि बाहेरची लोक फाडाफाडीचा खूप प्रकार आहे बघा बाहेर. म्हणजे अव्वाच्या सव्वा सांगायचं लोकांना, म्हणजे नवीन माणसं दिसली की. आमच्या बाबतीत तर तसंच झालं. पुण्याच्या स्वारगेटला आम्ही हे केलं, बघितलं तर रिक्षावाले असतील किंवा टॅक्सीवाले असतील काय, आणि म्हणजे तिथल्या स्टँडची पण अवस्था बघितली तर खूप म्हणजे भयंकर अवस्था, खूप घाण. आणि काय विचारायला नको. आपला भाग आणि आपलं स्टँड वगैरे म्हणजे असं मी बघितलंच नव्हतं, इतकं म्हणजे घाण होतं. व्यवस्था का मला ती अजिबात चांगली वाटली नाही तिथली. पण ट्रिप मात्र चांगली झाली. आणि कसं कुठं जायचं काय जायचं हे आम्हाला काही माहीत नव्हतं. खरं म्हणजे स्वारगेटमधनं 10 रुपये दिले तर आपण दगडूशेठ हलवाईला जातो हे आम्हाला नंतर कळालं. आधी कळालं असतं तर मग पहिला दगडूशेठ हलवाई केला असता. आणि तुळशीबागेतच दगडूशेठ हलवाई गणपती आहे, त्यामुळं दोन्ही पण झालं असतं. तुळशीबाग पण झाली असते आणि दगडूशेठ हलवाई गणपती पण झाला असता, पण ते माहीतच नव्हतं. आम्ही सकाळी डायरेक्ट गेलो बालाजीला. बालाजी नंतर त्या कोकिळाताई आल्या म्हणून आम्हाला ती एकमुखी दत्त पण झाला, कारण आम्हाला काही म्हणजे खूप असं तिथनं पण आता आहे ते एस टी वगैरे जात नाही तिथं, तर ते पण झालं नसतं. मग त्यांचा टेम्पो होता त्यामुळं त्यांच्यामुळं झालं. व्हिडिओच्या माध्यमातून ताईंचे दादांचे खूप खूप मनापासून आभार. आणि ते दादा वगैरे म्हणलेले आहेत या 2 दिवस ते आपण आळंदी वगैरे करूया. परत संभाजी महाराजांचं जिथं समाधी आहे तिथं पण जाऊया असं सगळं म्हणलेलं आहे. आता बघूया, येणारी वेळ ठरवेल. कारण एकदाच कुठं जाऊसपर्यंत म्हणजे बास होतं. बाहेर पडसपर्यंत काही खरं नसतं. तळ्यात मळ्यात असं चालू असतं तरीसुद्धा. आणि यांच्या कामावरून तर म्हणजे एकसारखे फोन येत होते, तरीसुद्धा झाली ट्रीप. तेवढंच जरा छान वाटलं. नाहीतर काय मग इचलकरंजी, बहिणीकडं कोल्हापूर अंबाबाई मंदिर, ज्योतिबा एवढंच असतं कायम. त्याच्यानंतर आम्ही कुठं जास्त करून जातच नाही. कसं काय ह्यावेळी म्हणजे हे म्हटले जाऊया म्हणजे मीच त्यांना पाठ लागून जायला लावलं. आणि बालाजीवर असं फोटो काढतात, 5 मिनटात फोटो देतात बघा, 50 रुपये कॉपी. आम्ही पण काढलेला आहे, दाखवते मी तुम्हाला कसा निघलेला आहे बघा. हे पहा, छान निघलेलं आहे. मंदिराच्या बाहेरच फोटो काढावे लागतात. मंदिरामध्ये आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. बाहेरच असं फोटो ते काढणारे उभारलेले असतात आणि ते फोटो असं काढतात. छान निघला आहे खरं फोटो. यांना मी म्हणता ते लॅमिनेशन करून आणा, 5 मिनटात फोटो देतात बघा. आपण दर्शनाला जायच्या आधी फोटो काढून जायचं, दर्शन घेऊन येऊसपर्यंत फोटो तयार असतो. छान वाटलं खरं. चला, व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतो ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं, तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि खूप दिवस झालं कुठे गेलेलेच नव्हतो फिरायला, त्यामुळे आता आपण जाऊया फिरायला. चला तर माझ्यासोबत तुम्हीसुद्धा फिरायला. आणि आत्ता सध्या आम्ही आहे अंबाबाई मंदिरात, भवानी मंडपात आम्ही बसलेलो आहे. थोडीशी खरेदी होती, खरेदी वगैरे केली आणि त्यानंतर मग आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक कुठे चाललो म्हणून. तर आम्ही जात आहे पुण्याला. आणि पुणे स्वारगेट, कोल्हापूर ते स्वारगेट अशी एस टी पकडलेली आहे आम्ही. ट्रेनने जायचं होतं,
पण ट्रेनने काही नाही गेलो कारण खूप वेळ झालेला. मग एस टीने कसं थोडं फास्ट जातं, त्यामुळं मग एस टीने आम्ही जात आहे. आणि आपल्याकडे नरसोबाच्या वाडीला कसे पेढे मिळतात तसे साताऱ्याचे कंदी पेढे बघा इकडं प्रसिद्ध आहेत. खूप सारे रस्त्यानं तीच दुकानं आहेत. आम्ही पोहोचलो रात्री 11:15 11:30 वाजता. आणि त्यानंतर आपल्या एक यूट्यूबर ताई आहेत कोकिळा जेल किचन म्हणून, तर त्यांच्याकडे आम्ही राहिलेलो रात्रभर. आणि त्यानंतर हे सकाळचं टायमिंग होतं. सकाळी मग आपल्याला बालाजी मंदिरला जायचं आहे, तर भोर गाडी सकाळी असते, ती बरोबर 6 वाजता निघते इथून. तर त्या भोर गाडीनेच आम्ही सकाळी 6 वाजता जाणार आहे. स्वारगेटचा आजूबाजूचा जो परिसर आहे तुम्ही थोडक्यात तुम्हाला दाखवत आहे. पण मला असं वाटलं की म्हणजे पुण्यात गेल्यानंतर असं वाटलं की जगात भारी आम्ही कोल्हापुरी म्हणल्यासारखं आमचं कोल्हापूर शहरच भारी वाटलं. कारण की इथं रात्रीचं सुद्धा असं वातावरण असतं, म्हणजे रात्रीसुद्धा लोक झोपत नाहीत. रिक्षा चालू रात्रभर, सिग्नलसुद्धा रात्रभर चालू असतात. परत जी हे असतात बघा टपऱ्या असतात चहाच्या, परत भजी वडं सगळं रात्रभर चालू, म्हणजे लोक झोपतच नाहीत इथं. मी म्हणते पुण्यात अशी अवस्था आहे तर मुंबईला कशी अवस्था असेल याचा मी म्हणजे तिथं बसूनच विचार करत होते. म्हणजे आमचं कोल्हापूर भाग तो बरा मला असं वाटतं, कारण की 12-1 नंतर आमच्या इथं शांत सगळी झोपलेली असतात. इथल्या लोकांना म्हणजे रखरख असते बघा, शांतता म्हणून नाही. पैसा भरपूर मिळतो पण जीवाला सुख समाधान नाहीच. नुसता सगळी पैशाच्या पाठीमागे धावलेले असतात. आणि नवीन बघितली माणसं की इथं डबल भाडं सांगून म्हणजे फाडण्याचा प्रकार इथं मला अनुभवायला मिळाला. स्वारगेटला एक रिक्षेवाले दादा होते, त्यांना म्हटलं बालाजी मंदिरला जायचं तर किती घेणार, तर अक्षरशः त्यांनी सांगितलं 2400 रुपये. लई तर मला वाटतं 30 ते 40 किलोमीटर अंतर असेल, तेवढ्यासाठी त्यांनी 2400 रुपये नुसता सोडायला सांगितलं. म्हणजे परत यायचे आणि 2400, म्हणजे विचार करू शकता तुम्ही. लोक पैशामुळे किती म्हणजे हे झालेले आहेत, माणुसकी अजिबात लोकांना राहिलेलं नाही. आणि हे टायमिंग होतं ते सकाळी जवळजवळ 6-6:30चं टायमिंग होतं. त्यावेळी आम्ही पोहोचलेलो जे बालाजीचं मंदिर आहे तिथं. तर रस्त्यालाच एस टी थांबवतात आणि तिथून आत मग आपल्याला चालत जावं लागतं. आम्ही गेलो त्याही कोणच नव्हतं, पण नंतरनं सहलीच्या बस वगैरे भरपूर आल्या. आणि ही मेन कमान आहे आणि स्वच्छता वगैरे खूप छान आहे. आणि त्यांचं म्हणजे व्यवस्थापन खूप चांगलं वाटलं मला. अजिबात मोबाईल वगैरे आत अलाउड नाही आहे. बाहेर परिसरात तुम्ही कितीही शूटिंग केलं तर तुम्हाला कोण काही विचारत नाही, पण आत मोबाईल कुणालाही घेऊन देत नाहीत. आणि जसं तिरुपती बालाजीचं मंदिर आहे त्याच पद्धतीने हे मंदिर आहे. सेम तसंच बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि खूप छान पण मंदिर त्यांनी सुटसुटीत स्वच्छ म्हणजे व्यवस्थित ठेवलेलं आहे. नियोजन त्यांचं खूप छान आहे. आणि सगळ्यात मला आवडलं तो इथला लाडूचा प्रसाद, तो तर खूप छान होता. बाहेरचे आम्ही विकत लाडू घेतले तिथले, आम्हाला वाटलं की तसेच लाडू असतील, पण घरी येऊन खाल्ल्यानंतर कळाले की आपले जे बुंदीचे लाडू असतात तेच लाडू बाहेर विकले जातात. पण सांगताना सांगतात की जो प्रसादाचा लाडू आहे तोच आहे असं सांगतात, पण तो लाडू नसतो. सकाळी आम्ही गेलो दर्शनाला, त्यावेळी आरती चालू झालेली, मग आरती पण आम्हाला मिळाली. आरती पण एकदम असं म्हणजे जे तमेचं जे वाद्य असतं बघा, ते वाद्य वाजवतच म्हणजे आरती असते. खूप छान असते आरती पण. मी यांना म्हटलं तिरुपती बालाजीला आपल्याला कधी जायचं होते काय माहीत, पण या बालाजीचं दर्शन तर आपण घेऊन येऊया. तेवढीच 1-2 दिवसाची ट्रिप आपण करून येऊया, कारण की कुठंच नाही गेलं आणि एकाच ठिकाणी आपण म्हणजे परत परत तेच 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 म्हटलं तर खूप कंटाळा येतो बघा. असं जर असं काहीतरी वेगळं चेंज असले की खूप छान वाटतं. आणि मंदिराचं त्याने बांधकाम इतका आखीव केलेलं आहे, खूप छान आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये तुम्ही गेला की पूर्ण असं तुम्हाला तमिळ भागात आल्याचं फिलिंग होतं. पूर्ण जे आतलं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे किंवा बांधकाम केलेलं आहे ते पूर्ण सगळं तमिळ भागात जसं असतं त्याच पद्धतीने केलेलं आहे. अगदी तिथं मंदिराच्या दारात त्या रांगोळीसुद्धा तमिळ भागातलीच काढलेली आहे. म्हणजे पेंटिंग केलेले आहे त्यांनी, पण तमिळ भागातली रांगोळी जशी असते तशीच तिथं काढलेली आहे. इथं मंदिराच्या दारामध्ये आम्ही थोडेसे फोटोशूट केलेले आहेत. मंदिराच्या बाहेर पण एक 4-5 मुलं उभारलेली होती
ती आपल्याला लगेच तिथल्या तिथं फोटो काढून देत होती. आम्ही तिघांचा सुद्धा काढलेला आहे फोटो, 50 रुपयाला कॉपी. पण आठवण राहते म्हणून म्हटलं काढूया. हे म्हणत होते की मोबाईलमध्ये खूप फोटो आहेत आणि कशाला पाहिजे म्हणून, असून ते म्हटलं. आणि आत पूर्ण शूटिंग करण्यास मनाई आहे. बाहेरनं जेवढं शूट करता येईल, जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आजूबाजूचा एरियासुद्धा खूप मोठा आहे आणि स्वच्छ पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे. आज जात असताना 2-3 ठिकाणी आपलं चेकिंग होतं, म्हणजे मोबाईल वगैरे आहे का ते चेक केलं जातं आणि त्यानंतरच मग आपल्याला सोडलं जातं. सगळ्यात आधी जे मेन मंदिर आहे बालाजीचं, तिथं दर्शन घ्यायला लावतात आणि त्यानंतर मग आजूबाजूने छोटी मोठी म्हणजे मंदिरं आहेत, त्यांचं दर्शन घ्यायला लावतात आणि मग त्यानंतर डायरेक्ट बाहेर पडण्यास हे आहे, वाट आहे. पुण्यात आम्हाला आणखीन खूप काही बघायचं होतं. दगडूशेठ हलवाई गणपती बघायचा होता, परत आळंदी वगैरे करायची होती, पण ते काही झालंच नाही. आणि सकाळी थंडीत तुम्ही चेहऱ्यांची अवस्था बघू शकता, खूप थंड होती. बाहेर आल्यानंतर एक काका बालाजीचा असं टिळा लावत होते, तर मी यांनी तिघांनी पण आम्ही लावून घेतलेलं आहे. आणि थोडं चहा पिण्यासाठी आम्ही बसलेलो आहे, कारण की थंडी एवढी होती आणि थंडीच्या दिवसात तुम्ही जेवढा चहा पिचिला तेवढा कमीच असतो. आणि आता पाठीमागे तुम्हाला बस दिसत असेल, अशा बसेस येत होत्या. आता सहलीच्या 3-4 बसेस आलेल्या होत्या. पुण्यातलं सगळं जर बघायचं झालं तर आपल्याला 1-2 दिवस तिथं राहावं लागतं, तर मग सगळं बघून होतं. आणि या ताई आहेत बघा, या पण यूट्यूबरच आहेत. यांचं पण चॅनल आहे कोकिळाजिरी किचन म्हणून, पण आत्ता सध्या त्यांनी बंद केलेलं आहे, कारण रिस्पॉन्स थोडा नाही मिळाला की मग आपल्याला पण व्हिडिओ टाकू वाटत नाही. त्यांचा असा टेम्पो आहे पुण्यात, ते दादा कांदे बटाटे वगैरे विकतात, त्यांचा असे मालवाहतूकचा टेम्पो आहे. आणि या टेम्पोने आम्ही आता जात आहे एकमुखी दत्त. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच मंदिर आहे ते एकमुखी दत्त, तर तिकडं आम्ही जात आहे. असले दोन घातली की रायगडचा काढ तयार होईल बघा, त्याच्याबरोबर ट्रेन येतात. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे. एकमुखी दत्त मंदिर आहे ते. मूर्ती तर एवढी मस्त आहे दत्तांची, आणि मी सुद्धा पहिल्यांदाच हे मंदिर बघत आहे. हे दादा आहेत ते, त्यांच्यामुळे खरं म्हणजे शक्य झालं आम्हाला बघायला हे मंदिर. आणि त्या दादांचे खरोखर व्हिडिओच्या माध्यमातून खूप खूप आभार. ते म्हणत होते आपण इथं आणखीन एक हे आहे, म्हणजे नवनाथातील एकनाथ कानिफनाथ, त्यांचा जन्म हत्तीच्या कानातून झालेला, ते स्थळ पण इथं आहे, आपण जाऊया बघायला म्हणून. पण कसं झालं, माझी तब्येत थोडी बिघडली, मला डोकं वगैरे खूप दुखायला आलं, कणकण आली, म्हणून मी काय थांबले नाही, आले मी. पण त्या दादांनी सांगितलेलं आहे की दिवाळीच्या सुट्टीमध्ये 2 दिवस काढा आणि या, आपण सगळं बघूया. आपली स्वतःचा टेम्पो आहे, त्यामुळं यायला का कुठेही म्हणजे काही अडचण नाही, आणि आपण जाऊया. आणि मूर्ती बघू शकता तुम्ही दत्तांची, किती छान मूर्ती आहे. मूर्तीकडे असं बघतच राहावं असं वाटत होतं, इतकी छान मूर्ती आहे. आणि त्यानंतर मंदिरात त्यांनी गुरुचरित्रामध्ये जे 40 अध्याय आहेत,
तर त्या 40 अध्यायांचं सगळं सविस्तर वर्णन त्यांनी फोटोच्या माध्यमातून पूर्ण भिंतीला असं सगळं केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान वाटलं आणि मंदिरात खूप प्रसन्न म्हणजे वातावरण पण आहे आणि शांतता पण खूप आहे. आणि त्या मंदिरात सगळे ग्रंथ वगैरे सुद्धा विकायला असतात, म्हणजे सगळे ग्रंथ उपलब्ध त्यानंतर तिथंच पलीकडच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे, खूप पुरातन मंदिर आहे. त्या मंदिराच्या दारात नंदी तर इतका मोठा त्यांनी उभा केलेला आहे, हे बघू शकता तुम्ही. हे असं मंदिर आहे आणि नंदी तर खूप म्हणजे खूप मोठा आहे आणि लिंगसुद्धा गुप्त लिंग आहे आणि पूजा किती छान मांडलेली आहे त्यांनी. असं पूजेकडे बघत राहावं असं वाटत होतं, इतकी पूजा त्याने आखीव रेखीव सगळी फुलं वगैरे सगळं व्यवस्थित असं मांडलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही वरती पूर्ण पाणी आहे आणि आतमध्ये ते लिंग असं आहे, गुप्त लिंग आहे ते. आणि हे असं मंदिर बाहेरून दिसतं. खूप ऊन होतं, जवळजवळ 12-12:30 वाजलेले, त्यामुळे ऊन खूप होतं, त्यामुळे स्पष्ट ते मंदिर तुम्हाला दिसत नाही आहे. मूर्ती अशाच आहेत की आपण एवढा मोठा आहे खरं. तर मैत्रिणींनो, अशी होती आमची पुण्याची ट्रिप. एकमुखी दत्त आणि बालाजी मंदिर हे दोन म्हणजे आम्ही स्थळ बघितले आणि परत आलो संध्याकाळी, कारण की 2 दिवस यांना सुट्टी मिळाली, नंतर काही सुट्टी मिळाली नाही आणि मग कामाला जाणं पण महत्त्वाचं होतं आणि त्यात माझी तब्येत पण थोडी बिघडलेली, त्यामुळं नाही सगळं बघितलं. परतच्या वेळी गेलो तर सगळं आळंदी वगैरे सगळं करणार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्या दादांचे, ताईंचे, मावशींचे, काकांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.